सोलापूर शहरातल्या महापुरुषांच्या पुतळ्यासंदर्भात आज वृत्तपत्रामध्ये बातमी छापून आलेली आहे की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यासमोर गटारीचं स्वरूप निर्माण झालेलं आहे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे। हे आम्ही आज महानगरपालिकेच्या प्रशासनाधिकारी माननीय उपायुक्त लोकरे साहेबांना निवेदन दिले आहे। सोलापूर शहरातल्या महात्मा गांधींचा पुतळा असू द्या, नेताजी सुभाषचंद्र बोसचा पुतळा असू द्या, आपलं लोकमान्य टिळकांचा पुतळा असू द्या, या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं जीवन वेचलं। नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा या वाक्याप्रमाणे त्यांनी देशात स्वातंत्र्यासाठी लढा उभा केला आणि त्याच नेताजी सुभाषचंद्र बोसांचा पुतळा गटारीच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे। हे आपल्या महानगरपालिकेला काळिमा फासणारी गोष्ट आहे। महानगरपालिकेच्या प्रशासनाला जरा तरी लाज वाटली पाहिजे। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळा या अगोदर देखील त्या पुतळ्याची विटंबना झाली होती। त्या परिसरात जाणीवपूर्वक काय समाजकंटका करून त्या पुतळ्याची विटंबना केली जाते, त्या परिसरात नासधूस केली जाते। आम्ही महानगरपालिका आयुक्तांना या अगोदर पण निवेदन दिलं होतं की तिथं CCTV कॅमेरे बसवा, तिथं सिक्युरिटी गार्डची सोय करा, संरक्षणासाठी जे उपाययोजना करता येतील ते सर्व करा। पण महानगरपालिकेने कुठल्याही पद्धतीची उपाययोजना तिथं केलेली दिसत नाही। त्यामुळं आज त्या पुतळ्याची दैनंदिन व्यवस्था आज झालेली तुम्हाला दिसून येते। आम्ही संभाजी आरमारच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाला असा आवाहन करतोय की लवकरात लवकर सोलापूर शहरातल्या सुभाषचंद्र बोसांचा पुतळा असू द्या किंवा इतर महापुरुषांचे पुतळे असू द्या, त्याचं सुशोभीकरण करा, त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्डची सोय करा, त्यांच्या संरक्षणार्थ CCTV कॅमेरे बसवा। हे जर तुम्ही नाही केलं तर संभाजी आरमारला या महापुरुषाच्या विचारांनी जसं देश स्वतंत्रसाठी त्यांनी लढा उभा केला तसाच लढा महानगरपालिकेच्या विरुद्ध आम्हाला या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी उभा करावा लागेल। याची सर्व आम्ही जर आंदोलनाच्या माध्यमातून काय चुकीचं घडलं तर याची सर्व जबाबदारी सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाची राहील। चांगल्या पद्धतीने या गोष्टीकडे जाणीवपूर्वक त्यांनी त्या जबाबदारीने लक्ष घातलेलं आहे। लगेच त्यांनी झोन अधिकाऱ्यांना फोन करून शुक्रवारी त्यांची मीटिंग लावलेली आहे। लवकरात लवकर या पुतळ्याचे सुशोभीकरण करून तिथले जे काय उपाययोजना करता येईल ती सर्व आम्ही करू असं त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे। या उपर जर त्यांनी आम्ही पण त्यांना असं म्हणलं की आमच्या संभाजी आरमार आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपली पण एक नागरिक म्हणून जबाबदारी आहे। आम्ही पण तुम्ही जे काय आम्हाला महानगरपालिकेला ज्या पुतळ्यापाशी जे काय आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून सहकार्य लागेल ते पण आम्ही तुम्हाला करू असं आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे। यापुढील काळातही अशाच पद्धतीने सोलापूर शहरातल्या सर्वच विषयावर संभाजी आरमार सातत्याने लढत आहे। यापुढील काळात सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी असू द्या, महापुरुषांच्या विचारांची पारतरणा होऊ नये याकरता संभाजी आरमार लढत राहील।